दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं सोहनलालच्या घरी सगळे पल्लवीची वाट बघतायत, पण पल्लवीचा मोबाईल ऑफ आहे. कामिनी आणि नानांच्या मध्ये बोलणं होतं की सोहनलालला हे सत्य सांगावंच लागेल की विजय दोन्ही मुलींच्या आयुष्याशी खेळतोय. सोहनलाल पल्लवीवर संतापतात. विजय घरी पोहोचतो आणि आशाला सांगतो की रोहितचा खून विजयनेच केला होता. हे सत्य समजल्यानंतर काय आता आशा विजयला शिक्षा मिळवून देईल? आता पुढे. काय झालं बाबा? न्यायालयाने सुनवाईसाठी तारीख दिली? हो बेटा, आशा म्हणत होती की तारीख तर तिला मिळाली, पण ती म्हणत होती की पुरावे पुन्हा एकदा तपासून पाहावे लागतील, सगळ्या साक्षीदारांना पुन्हा एकदा भेटावं लागेल, यासाठी की आता ते फिरले तर नाहीत ना. बाबा, आशाजी बरोबरच बोलतायत. बलराज अरोडा आपल्या पैशांच्या जोरावर साक्षीदारांना विकत घ्यायचा प्रयत्न तर करणारच. प्रयत्न काय करायचा? सगळे विकले गेलेले आहेत, सगळे साक्षीदार माझ्या मुठीत आहेत, आणि मी तर म्हणतो की तुम्ही स्वतःच्या मनाला त्रास करून घेण्याच्या मागे लागला. आणि माझी इच्छा नाहीये की तुमच्या मनाला काही त्रास हो. शास्त्रीजी, कोर्टाचा निर्णय शिवाय केसच्या निकालाच्या बाबतीमध्ये तुम्ही आधीच समजून जायला हवं. तुम्ही तुमची बडबड बंद करा. मला सल्ला देण्याची मुळीच गरज नाही. हा फुकटचा सल्ला तुमच्यासाठी सगळ्यात मोलाचा आहे. मी तर म्हणतो की या गोड गैरसमजात तुम्ही दिवस रात्र एक करता, आणि मला तर दया येते तुमच्या वयाची. किती त्रास करून घेताय तुम्ही, याचा उपयोग तर काहीच नाही होणार आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन, आणि ना तुमची दौलत, ना तुमची धमकी, आणि ना तुमचा सल्ला मला अडवू शकेल. निर्णय तर शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे काय करायला आलात? जर आम्ही तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाहीये. आपल्या माणसाला गमावण्याचं दुःख मला इथे खेचून घेऊन, आणि मला तुमच्या दुःखाची जाणीव आहे. माझ्या जावयाकडून काही चुका झालेल्या आहेत, पण आज दुसरी चूक तुम्ही करता. मी तुमच्या जखमांवर मलम लावायला आलोय, आणि तुम्ही आहात की मलाच जखमी करण्याची तयारी करताय. हे ठीक नाही आहे शास्त्रीजी. माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, मुलं म्हाताऱ्या आई बापाचा आधार असतात. तो माझी हिम्मत होता, माझी ताकद होता, तो माझे 2 हात होता.
तुमच्या गोविंदने माझे दोन्ही हात कापून टाकले आहेत. आणि आता जेव्हा माझे दोन्ही हात कापलेले आहेत, मी अपंग झालेलो आहे. तुम्ही माझ्या समोर हात जोडून उभे आहात. मी मानतो की माझ्या जावयाकडून चूक झालेली आहे, पण मला तुम्हाला दुःखी झालेलं नाही पाहायचं. आणि मला नाही वाटत की ही केस हरल्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसावा. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही तुमची चिंता करा. मर्यादेपेक्षा जास्त विश्वास मूर्खपणा ठरतो. आणि मी बघतोय की तुम्ही रात्रीच्या वेळी सूर्य उगवण्याची आशा धरून बसलेल्या आहात. रात्र संपल्यावरच सकाळ होते आणि रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो. जो सूर्य उगवण्याची आशा तुम्ही धरून बसला आहात, तो सूर्य कधीच नाही उगवणार. उन्हाची वाट बघण्यात डोळे थकून जातील. माझं बोलणं नीट लक्षात ठेवा तुम्ही. मी तुमचं दुःख काय ते समजू शकतो, म्हणूनच हे सगळं बोलतो. जो धक्का आणि जे दुःख मला भोगायला लागलं, मी माझ्या शत्रूच्याही बाबतीत असं चिंतणार नाही की त्याने हे असं दुःख भोगावं. सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही दोघं तरी अपेक्षाभंग होण्याच्या तयारीत बसलात. अहो, आशा माझी सून आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ती तुम्हाला साथ देईल. कधीच नाही. आमचा आशाजींवर पूर्ण विश्वास आहे. हे बघा, या दोन गोष्टी आहेत. आमच्यासाठी आशा ही केस हरायला तयार आहे, पण आजवर प्रत्येक केस जिंकत आली आशा. मला नाही वाटत की तिच्यावर हरल्याचा डाग लागावा. म्हणूनच मी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही स्वतःहून तयार व्हावं. तुम्ही आमची दिशाभूल करायचा प्रयत्न करू नका. आमचा आशावर पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास कधीच नाही उडणार. जर आशावर तुमचा एवढाच विश्वास आहे तर आशाकडे या केसची फाईल मागून बघा तुम्ही. बघा, आशा या केसची फाईल तुमच्या हवाली करते की नाही. ती नक्कीच ती फाईल तुमच्या हवाली करणार नाही. होऊ शकतं की ती हा बहाणा सांगेल की फाईल कुठेतरी हरवली आहे, कुठेतरी घाळ झाली आहे, किंवा आणखी काय. आशा ती फाईल तुम्हाला नक्कीच देणार नाही, कारण आशाने आम्हाला तसं वचन दिलेलं आहे की ती ही केस हरणार आणि केस रद्द होणार. खोटं बोलताय तुम्ही. मग आशाचा प्रामाणिकपणा तुम्ही स्वतःच पारखून बघा. जा आणि आशाकडून ती फाईल मिळवून दाखवा. तुमची वकील आशावर विश्वास आहे ना, आणि मला माझी सून आशावर विश्वास आहे. बघूया कुणाचा विश्वास टिकून राहतो. बाबा, यांच्या या बोलण्याचा काय अर्थ होता? बेटा, या गोष्टीची तर खात्री करूनच घ्यायला लागेल. तुम्ही का काळजी करताय? जर पप्पा म्हणालेत की ते काहीतरी करणार आहेत, मग ते नक्कीच काहीतरी करतील. काय करणार आहेत ते? हां, मी तुला विचारतो, काय करणार ते? अरे, करण्यासाठी पप्पाला काहीतरी मार्ग तर पाहिजे, तेव्हाच करणार ना. ज्या आशाला मुठीत ठेवायला हवं होतं, आपल्या ताब्यात ठेवायला हवं होतं, आपल्या इशाऱ्यावर नाचवायला हवं होतं, ते तर आपण करू नाही शकलो. फक्त आशाच्या इच्छेने त्या केसचा फैसला नाही होणार जावई बापू. तुम्ही जरा धीराने घ्यायला हवं. मम्मी, अहो, धीरानेच तर घेतोय मी, त्याच बळावर तर टिकून आहे मी. आणि तसंही हिम्मत तर आपण त्या आशाची बघितलीच आहे. अरे, ती आपल्या सगळ्यांच्या समोर न्यायालयात जायला निघतीये माझ्याच केसची तारीख घेण्यासाठी. शिवाय आपल्यापैकी कोणीही तिला अडवू नाही शकत. आजवर तिला अडवण्याचाच तर प्रयत्न केला आम्ही. हे बघा जावई बापू, आशा न्यायालयात गेलीये हे नक्की, पण तिने तुमच्या विरुद्ध जेवढे पुरावे गोळा केले होते ना, ते सगळे तर आपण आधीच जाळून राख केले होते. खरं तर मम्मीजी, तुम्ही कोणीही ऐकलंच नाही ती काय म्हणेल ते. ती म्हणाली होती की आज तिची नव्याने सुरुवात आहे. या केसची आता अगदी नव्याने तयारी करायची म्हणते. मम्मी, तिच्याकडे चांगलंच डोकं आहे, खूप डोकं आहे तिला. आता बघाच, ती ही केस पुन्हा एकदा तयार करेल. हे तर तिने पहिलेही सांगितलं होतं की फाईल जाळून टाकल्यामुळे तिचे हात नाही कापले जाणार. पुन्हा सगळी केस तयार करेल ती. उघड आहे की तिने केस तयार केलेली आहे.
ती माझ्या विरुद्ध केस लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पूर्णपणे. मम्मीजी प्लीज प्लीज आशाला ही केस लढण्यापासून थांबवा, नाहीतर मी तर गेलोच कामातून. जावई बापू, तुमचे पप्पा येऊ देत, मी त्यांच्याशी बोलते की आशाला ही केस लढवण्यापासून कसं थांबवता येईल. काळजी नका करू. रेखाही भाग्याची. मला समजत नाहीये तुम्ही का बोलवलंय त्यांना, कशासाठी? ते काय माहीत कोणत्या सत्याविषयी बोलत होते जे त्यांना आपल्याला सांगायचं आहे. हो मम्मी, नानांचं बोलणं ऐकल्यानंतरच आपल्याला हे कळू शकेल की त्यांचं बोलणं किती खरं आहे आणि किती खोटं. सोहनलाल, या बाबा, मी तुमचीच वाट बघत होतो. हो बेटा, आणि मीही वाट पाहत होतो त्या दिवसाची, ज्या दिवशी तुम्ही लोक ते सत्य पारखण्याची तयारी कराल बेटा, ज्या सत्यामुळे दोन्ही कुटुंबांचे संबंध बिघडून गेले होते. कोणत्या सत्याविषयी बोलताय तुम्ही? खरं तर सिद्धांताने एका व्यक्तीचीच नाही, आपल्या सगळ्यांचीच फसवणूक केली. त्याच खोटेपणावर विश्वास ठेवून मी आशाचं लग्न सिद्धांतशी लावून दिलं. काहीतरी नवीन सांगा आता. आणि त्याचं नाव सिद्धांत नाहीये, विजय आहे. त्याला विजय असं म्हणा. बेटा, मी तर त्याला सिद्धांत या नावानेच ओळखत होतो, पण आता हे समजलंय की त्याचं नाव विजय आहे. हे सगळं खोटं आहे. तुम्ही तिघांनी त्याच्यावर दबाव आणून आशासोबत त्याचं लग्न लावून दिलं होतं. हे खोटं आहे बेटा. सिद्धांताने तर स्वतः माझ्या समोर येऊन लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. एवढंच नाही तर जेव्हा मी लग्नाची बोलणी करायला त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याच्या घरच्या लोकांनी आशाला विधवा म्हणून माझा अपमान केला होता. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर दबाव आणण्याचा प्लान बनवलं, हेच ना? नाही गायत्री, सिद्धांताने स्वतः येऊन मला सांगितलं होतं की त्याला आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आशासोबत लग्न करायचं आहे. का पण? का लग्न करायचं होतं त्याला आशाशी? कारण तो आशाला गोविंद विरुद्ध केस लढण्यापासून थांबवू शकला असता. कारण सगळे पुरावे, सगळ्या फाईल्स आशाकडेच होत्या. आणि जर आशा कोर्टात गेली असती तर गोविंदला शिक्षा होण्यापासून कोणीही थांबवू शकलं नसतं. पण नाना, काय तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं की विजय पल्लवीवर प्रेम करतो? नाही बेटा, जर आम्हाला माहित असतं तर अशी चूक आम्ही नक्कीच केली नसती. आता ही गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकता? ही गोष्ट मी काय सिद्ध करणार सोहनलाल? अरे, याच्या मुळाशी तर पोलीस देखील पोहोचले आहेत. आणि या गोष्टीवरून त्या घरात आशावर वारंवार दबाव टाकला जातोय की तिने हा मार्ग सोडून द्यावा. स्वतः सिद्धांताने मला सांगितलं की पल्लवी त्याच्यावरती एकतर्फी प्रेम करते. आणि सिद्धांताच्या मनात पल्लवीसाठी काहीही स्थान नाहीये. आणि तुम्हा सगळ्यांना हे सांगितलं गेलं की आम्ही सिद्धांतावर दबाव आणून त्याचं आशाशी लग्न करून दिलं, जे साफ खोटं आहे. मग काय विजयला अडकवण्याच्या धमक्या तुम्ही कोणी नाही दिल्या? कामिनी आंटीने जेलमध्ये पाठवण्याची धमकी नाही दिली? हे सत्य नाहीये बेटा. सत्य ते आहे जे मी तुम्हाला सांगितलंय. तो सिद्धांत आजही आशा आणि पल्लवीच्या आयुष्याशी अक्षरशः खेळतोय. बेटा, आपण आशाचं आयुष्य तर वाचवू नाही शकलो, पल्लवीचं आयुष्य तरी वाचवूया. मी विनंती करतो, पल्लवीचं आयुष्य वाचवूया आपण. रेखाही भाग्याची. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार शास्त्रीजी. असे अचानक? बसा ना. इन्स्पेक्टर साहेब, मी म्हटलं होतं ना की या बलराज अरोराचे आणखी काही रंग बघायचे बाकी आहेत. आता कोणता नवा रंग दाखवलाय बलराजने? कालपर्यंत तर तो मला पैशाचा आमिष दाखवून थांबवायचा प्रयत्न करत होता, पण आज त्याने असा एक रंग दाखवला जो पाहून मला विचार करणं गरजेचं वाटलं. हो शास्त्रीजी, वृत्ती गुन्हेगाराची असेल आणि माणूस पैशांच्या ढिगारावर बसलेला असेल तर मग सरड्यासारखे असेच रंग बदलतात, पण प्रत्येक रंगाचा अर्थ एकच असतो. बलराजचा उद्देश एकच आहे की तुम्ही या केसमधून बाहेर जावं आणि या केसच्या सत्तेची फिरवाफिरव करून साक्षीदारांना विकत घेऊन
या केसला कमजोर करायचं. आता तर आम्हाला असं वाटतं इन्स्पेक्टर साहेब की आमची केस कमजोर पडली की काय. आशा जिमवर विश्वास ठेवणं आमच्यातर्फे झालेली सगळ्यात मोठी चूक हे असेल. काय बोलताय तुम्ही? काय आशाने केस लढायला नकार दिला? नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, आशा तर अजूनही म्हणते की ती केस लढेल. पण केस लढण्यासाठी तिच्या हातात जे हत्यार होतं ना, ते आता नाहीये. जे हत्यार हातात घेऊन ती मला न्याय मिळवून देणार होती, ते हत्यार तिने स्वतःच संपवून टाकलंय. काय? मी काय समजलो नाही. मी त्या खटल्याच्या फाईल विषयी बोलतोय. न्यायालयाने तारीख दिली आहे, पण बलराज अरोराने मला छातीठोकपणे सांगितले की आशा केस लढेल, पण जिंकण्यासाठी नाही, हरण्यासाठी. काय? त्या लोकांनी आशावर इतका दबाव आणला की ती मागे हटली? माहित नाही तिच्यावर दबाव आणला गेलाय की ही तिची स्वतःची मर्जी आहे. हे येऊ शकतं की आशानं सासर विरुद्ध कोर्टात उभं न राहण्यासाठी हा निर्णय घेतला असेल. जर आशा जिमवर दबाव टाकण्यात आला असता तर त्या आपल्याला हे सांगू शकल्या असत्या की त्यांना ही केस नाही लढायची किंवा मग नाही लढू शकत. त्यांनी आम्हाला अंधारात ठेवलंय की ते आमची केसही लढतील आणि आम्हाला न्यायही मिळवून देतील. बलराज अरोराने सांगितलंय की आशाने या केसची जी तयारी केली होती, जी फाईल तयार केली होती, तिने स्वतः तिच्या हाताने नष्ट केली आहे. नाही नाही, असं नाही होऊ शकत. ते सत्य पारखून पाहायचं इन्स्पेक्टर साहेब. आणि जर जी गोष्ट बलराज अरोराने सांगितली होती ती जर खरी निघाली तर मान्य करावं लागेल की आजही पैशाच्या ओझ्याखाली दबून न्यायाचा श्वास गुदमरतोय. मान्य करावंच लागेल. नाही मावशी, हे खरं नाही असू शकत. मला तर समजतच नाहीये की तू सांगितलेलं खरं मानू की त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू. माझा विजय असा नाहीच आहे मुळी. तो अशी फसवणूक करूच नाही शकत. पण दीदी, ही गोष्ट तर तुलाही ठाऊक आहे ना की गोविंदवर खुनाचा आरोप होता आणि त्याच्या विरुद्ध केस आशाच लढत होती. यावरून तर असं वाटतंय की हे खोटं नाही, खरंच आहे. नाही मावशी, जेव्हा तू कोणाचंही काही खरं मानलं नाहीस तेव्हा त्यांनी गोविंदच्या केसचा आधार बनवून एक नवीन कहाणी क्रिएट केली आहे. पण मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, अजिबात नाही ठेवणार. पण दीदी, ही गोष्ट खोटी आहे, ह्याच्यासाठी काहीतरी कारण पाहिजे. जर नानांनी असं सांगितलेलं आहे जे मम्मी सांगते, तर ते खोटं आहे असं नाही म्हणता येणार. मला तर त्यांचं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं, पण तुझे सोहन काका म्हणाले म्हणून मी त्यांचं ऐकून घेतलं. जे कधी वाटलंही नव्हतं की असं काहीतरी असेल. तुला विचार करावा लागेल पल्लवी की विजय तुझी फसवणूक नाही ना करत आहे. नाही मावशी, विजय माझी फसवणूक करूच नाही शकत. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जर त्याने त्याच्या मर्जीने आशाशी लग्न केलं असतं तर त्याने आमचं नातं का जपलं असतं, कधीच तोडून टाकलं असतं. पण मी त्याची अवस्था पाहिली आहे. तो माझ्याशिवाय अधूर आहे. हीच गोष्ट तर समोर आली दीदी की गोविंदला वाचवण्यासाठी विजयने आशासोबत लग्न केलं आणि आपलं प्रेम वाचवण्यासाठी हे सगळं नाटक करतोय. नाटक तर ते लोक करतायत. कसल्या कहाण्या रचतायत जेणेकरून मी विजयच्या आयुष्यातून दूर निघून जाईल. त्यांनी तर आपलं सत्य सिद्ध करण्यासाठी हेही म्हटलंय की पोलिसांना सगळं सत्य कळून चुकलंय. मावशी, काय हे समजल्यानंतर तुम्ही पोलिसांना विचारायला जाणार? फक्त तुमच्या डोक्यात ही गोष्ट उतरवण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेलाय, म्हणजे तुम्ही मला विजयपासून दूर करू शकाल. काय? हो मावशी, एक गोष्ट सांग मला. नानूंना या घरात बोलावलं कोणी? सोहन काकांनी. आणि तुला तर माहितीच आहे, सोहन काकांनी मला थांबवण्याचा किती प्रयत्न केला, तुला थांबवण्याचा किती प्रयत्न केला. पण जेव्हा त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी हा मार्ग निवडला. ही त्यांनी नवीन कहाणी बनवली आहे आणि आता तू नेमका तसाच विचार करते जसा त्यांना हवा होता. पण मी या कहाणीवर अजिबात विश्वास नाही ठेवणार. आता मी जगीन तर विजय सोबत आणि मरीन तीही विजय सोबतच. रेखा ही भाग्याची. आशा, अगं बेटा, तू कधी आलीस? मी तर कोर्टात गेले होते, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. पण तुम्ही कुठे गेला होतात? मी सोहनलालला भेटायला गेलो होतो. काय आहे की गैरसमजांमुळे आपल्या माणसांशी शत्रुत्व येतं.
म्हणून फक्त तेच गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत होतो. असो, जाऊ दे. हे सांग, आज न्यायालयात काय झालं? नानू, न्यायालयातून रोहितच्या केसची डेट मिळालीये, पण बेटा पण काय? नानू, पूर्ण केस मला पुन्हा एकदा तयार करावी लागेल. तुम्हाला माहितीये, सिद्धांत तुमच्याशी खोटं बोलून त्या सगळ्या फाईल्स घेऊन गेला होता, जेणेकरून त्यामधली गोविंदची फाईल तो नष्ट करू शकेल. काय? हो नानू, त्या लोकांनी ती फाईल जाळून टाकली, म्हणजे मी जी गोविंदच्या विरुद्ध केस तयार केलीये ती नष्ट व्हावी. पण मी ही हार नाही मानणार. मी सगळी तयारी पुन्हा सुरू केलीये. मी पुन्हा एकदा केस तयार करेन. भाऊसाहेब नमस्कार. अरे शास्त्रीजी नमस्कार. अरे शास्त्रीजी, तुम्ही इथे कसे? बेटा, न्यायालयातून निघताना तू म्हणाली होतीस की इथे येणार आहेस, तर मग आम्हाला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. मग या ना, या, बसा बसा बसा. हो हो. तिथे सगळं बोलणं तर झालेलं होतं, आणखी काय बोलायचं होतं? खरं तर त्याचं असं आहे आशाजी की बाबांचे एक खूप जवळचे मित्र आहेत, ते खूप मोठे वकील आहेत, म्हणून आम्ही म्हटलं की रोहित दादाची केस त्यांनाही एकदा दाखवावी. बेटा, मला माहिती आहे की ही फाईल तयार करण्यासाठी तू खूप खूप मेहनत घेतलीस, पण हा फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. हं? मी उद्यापर्यंत ती फाईल तुला परत आणून देईन. मी खरं तर काय प्रॉब्लेम आहे आशाजी? तुम्ही इतक्या चिंतित का दिसताय? बेटा, तू इतकी अस्वस्थ का झालीस? शेवटी ती आमच्या मुलाच्या केसची फाईल आहे. ती आम्हाला द्यायला तुला काही अडचण येता कामा नये. आणि जसं मी मगाशी म्हटलं, फक्त एका दिवसाचाच प्रश्न आहे. हो, ते ऍक्च्युली ती फाईल पुन्हा एकदा तयार करते मी. पुन्हा एकदा तयार करतेस? मी समजलो नाही. हो, माझ्या सासरच्या लोकांनी ती फाईल जाळून टाकली. शास्त्रीजी, आत्ता नाहीये ती फाईल माझ्याकडे, पण मी पुन्हा एकदा या खटल्यावर काम केलंय सुरू. तर हेच आहे तुझं सत्य. याच्या जोरावर तू विश्वासाच्या गप्पा मारत होतीस. बरं झालं आज ही गोष्ट उघड झाली. मला माहितीये की मला या केसमधून बाजूला करण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जातात, पण मी इतक्या सहजासहजी नाही खचणार. मी त्यांच्या खोटेपणाला नाही बळी पडणार. पण शास्त्रीजींना समजावणं खूप कठीण आहे. तू चुकीचं बोलतच नाहीयेस, तू चुकीचा विचारही करतेस आणि चुकीचं वागतेस सुद्धा. आणि याने आणखी कोणाचं नाही, फक्त पल्लवीचंच नुकसान होणार आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही हे का नाही म्हणत की तुमच्या मुलीचं आशाचं आयुष्य सावरण्यासाठी तुम्ही रोज रोज नवे नवे खेळ खेळताय?